हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी मुंबईतल्या सिल्वर ओक निवासस्थानावर शरद पवार यांची भेट घेतली होती। आज ते इंदापुरात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार असून पुढील राजकीय वाटचालीबाबत कार्यकर्त्यांसोबत ते चर्चा करणार आहेत। तसंच हर्षवर्धन पाटील आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा करतील। दरम्यान हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा आहे आणि या दरम्यान त्यांच्या इंदापुरातील संपर्क कार्यालयावर लावलेले भारतीय जनता पक्षाचं चिन्ह काढण्यात आलंय। हर्षवर्धन पाटलांच्या संपर्क कार्यालयावर भाजपचं कमळ चिन्ह आणि त्यावर त्यांचं नाव लावलेलं होतं। हा बोर्ड आता काढण्यात आलेला आहे। तर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं पाहायला मिळतंय आणि आता त्यांच्या कार्यालयावरचं भाजपचं कमळ चिन्ह आणि त्यांचं नाव जे लावलं होतं ते देखील हटवण्यात आलेलं आहे। आज कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढील राजकीय वाटचालीबाबत ते कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि त्यांचा निर्णय जाहीर करणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मधुकर गलांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मधुकर, हर्षवर्धन पाटील यांची राजकीय वाटचाल आता पुढे कशी असणार आहे त्या संदर्भात ते आज निर्णय जाहीर करतील, काय अपडेट? बरोबर आहे। काल भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काल शरद पवारांची भेट घेतल्यानंतर ते त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि आज काल रात्री त्यांच्या कार्यालयामार्फत भारतीय जनता पक्षाचे जे पूर्वी कार्यालय तयार केलं होतं त्या कार्यालयावरील त्यांनी बोर्ड आणि कमळ हे चिन्ह संपूर्ण खाली उतरवलेलं आहे। आता त्याचं नवीन कोणतं चिन्ह आणि ते कोणत्या पक्षाचं चिन्ह ठरवतील आता हे पाहावं लागेल। पण आज काल भेट झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी आज प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये ते त्यांची राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत। पदाधिकाऱ्यांचे मनोगत ऐकून घेतले जातील आणि कार्यकर्ते हे जे सांगतील किंवा जनता जे सांगेल तोच निर्णय मी घेईल हे त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं आणि आज ते त्यांची राजकीय भूमिका जाहीर करतील। बरं, मधुकर, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। बारामती विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत। मी उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। गुरुवारी रात्री उशिरा बारामतीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजितदादांनी यासंबंधी संकेत दिले। अजित पवार यांनी आपला मानस व्यक्त करताच भाषण सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली। यापूर्वी देखील अजित पवार यांनी त्यांचे सुपुत्र जय पवार हे बारामतीतून विधानसभा लढणार असल्याचे संकेत दिले होते। मात्र त्यानंतर या चर्चा मागे पडल्या आणि अजितदादाच उमेदवार असल्याचं बोललं जात होतं। मात्र गुरुवारी पुन्हा एकदा खुद्द अजित पवार यांनीच यासंबंधी संकेत दिले। त्यामुळे आता अजित पवार कुठून उभे राहणार या चर्चांनी जोर धरलाय। आणि एक मी सांगतो, मागच्या वेळेस जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं ह्यावेळेस जास्त कोणी येणार नाही। यावेळेस जास्त कोणी येणार नाही। उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत। ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल। मी जसं मागे म्हणलो होतो की मी एकटा पडलोय तसा मी एकटा पडलेलो नाही। मला माझ्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आज ते पूर्ण करत नाही। ज्यावेळेस आपली उमेदवारी अर्ज भरण्याच्या बद्दलचा निर्णय होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते स्पष्टपणे सांगेन आणि मग तुम्हालाही ते समजून येईल। अशा पद्धतीनं एकंदरीत सगळं चित्र आहे। कारण सगळ्यांना माहिती आहे बारामतीचा कायापालट कोण करू शकतो, बारामतीचा विकास कोण करू शकतो